नमस्कार मैत्रिणींनो, धागा फॅशन या आपल्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की तयार जर कुर्ती आणली तर कशा पद्धतीने तिचा गळा कमी करायचा। तर ही कस्टमरची कुर्ती आहे, तर त्यांनी मला आणून दिलेली आहे। तर ह्याचा गळा थोडासा मोठा आहे, तर त्यांना कमी करून हवा आहे। तर बघू शकता हा बोट नेक आहे, तुम्हाला दिसत असेल, आणि त्याच्या खाली बघू शकता एवढा म्हणजे जवळजवळ एक 3-3.5 इंच उंचीला हा खाली गळा आहे, म्हणजे व्ही शेप मध्ये आहे। तुम्हाला मी मार्किंग करून वाटलंस तर दाखवते। असा व्ही शेप मध्ये हा गळा आहे आणि त्यांना जवळजवळ 1 ते 1.5 इंच कमी हवा आहे, कारण तो थोडा खाली येतोय। कारण बरेच जणांना गळा हा जास्त खाली आवडत नाही, पण बऱ्याच वेळा त्यांना कुर्ती आवडलेली असती, पण गळा त्यांना मोठा नको असतो। मग ते अशा तर तुम्ही सुद्धा जर एखादी कुर्ती तयार आणली आणि गळा मोठा असेल तर टेन्शन घेऊ नका, अगदी सोप्या पद्धतीने आपण गळा कमी करू शकतो। तर त्यांनी सेम असं कलरचं कापड आणून दिलेलं आहे। तर आता आपल्याला काय करायचंय, जेवढं उंचीला गळा कमी करायचा आहे ना, तिथं आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे। तर बघू शकता टेपनं तुम्ही अगोदर कोपऱ्यापासून वरती किती तुम्हाला कमी करायचं आहे ना, तेवढं मार्किंग करून घ्या। आता कस्टमरला 1.5 इंच कमी हवं आहे, तर ह्या साईडला पण मी 1.5 इंच आणि ह्या साईडला पण मी 1.5 इंच मी डार्क जरा मार्किंग करते, म्हणजे जेणेकरून तुम्हाला दिसेल। तर बघू शकता इथून 1.5 इथून 1.5 असं मी घेतलेलं आहे आणि हे डबल कापड करून घेतलेलं आहे। आणि नुसतं प्लेनच कापड आपल्याला लावायचं आहे, डिझाईन वगैरे काही करायची नाही। नुसतं प्लेन कापड लावलं तरी आपली गळ्याची उंची कमी होणार आहे। तर अगोदर काय करायचं आपल्याला, हे जे कापड आहे ना, ह्याला इथून सरळ अशी टीप मारून घ्यायची आहे। तुम्हाला दाखवते, सरळ अशी टीप मारून घ्या। मॅचिंगचा असा सेम दोरा घ्या, म्हणजे जेणेकरून आपल्या टिपा पण दिसणार नाहीत आणि फिनिशिंगही खूप सुंदर येईल। आता तुम्ही बघू शकता मी अशा पद्धतीने उलटवून घेतलेला आहे। तर आता आपल्याला पूर्ण ह्याच्यावरून दाब टीप मारून घ्यायची आहे, म्हणजे पूर्ण छान आणि प्लेन कापड आपलं बसणार आहे। तर ह्याच्यावरून मी टीप अशी मारून घेते व्यवस्थित, पूर्ण चौकोन अशी टीप मारून घेतली तरी सुद्धा चालेल। जेवढा तुमचा उंचीला गळा आहे आणि जेवढा रुंदीला पण आहे त्यानुसार तुम्ही घ्या। आता मी हे अंदाजे घेतलेलं आहे, ह्या साईडला थोडं ह्या साईडला थोडं, नंतर हे एक्स्ट्राचं कापड कट करून घेतलं तरी सुद्धा चालेल। सुरुवातीला थोडंसं ब्रॉड ठेवा, म्हणजे आपल्याला जोडताना प्रॉब्लेम येणार नाही। तर आता आपण काय करणार आहोत बघा। तर आता हा जो गळा दिसतोय ना तुम्हाला, आता ह्याच्यावर असं सेम ठेवायचा आहे आपल्याला असा, आणि खाली ना थोडासा आपल्याला एक 1/2 इंच वगैरे आत ढकलायचा आहे। आणि अगदी व्यवस्थित तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने मी जोडलेला आहे। तर तुम्हाला जर अगदी सुरुवातीलाच तुम्ही जोडत असाल आणि हे होत असेल तर एखादी पिन्स वगैरे लावून घ्या। आता मी तुम्हाला पिन लावून दाखवते की जर सरकत असेल तर अगोदर पिन्स लावा, म्हणजे कापड सरकणार नाही व्यवस्थित। अगदी तुम्हाला दोन्ही साईडला हवा असेल तर दोन्ही साईडला लावून घ्या आणि प्लेन करा, आणि अशी व्यवस्थित आपल्याला टीप मारून आता घ्यायची आहे। तर इथून अशी व्यवस्थित टीप घ्यायची आहे आपल्याला। जास्त ब्रॉड पण नको आणि जास्त म्हणजे कमी बारीक पण नको, थोडी मीडियम टीप असावी। तर बघू शकता इथून सुई आपल्याला आत ठेवायची आहे। कॉर्नर व्ही शेप आहे ना, त्यामुळे कॉर्नरच्या इथं सुई ठेवायची आहे, सुई उचलायची नाही। आणि तसंच आपल्याला परत असं वळवून घ्यायचं आहे कापड, आणि नंतर अशी टीप मारून घ्यायची आहे। पुन्हा आपल्याला डबल टीप मारून घ्यायची आहे, जेणेकरून उसवू नये ह्यासाठी, कारण सिंगल टीप बऱ्याच वेळा उसवते। डबल टीप मारल्यामुळे काय होतं की कापड लवकर उसवत पण नाही आणि फिनिशिंग पण आपलं सुंदर दिसतं। तर आता इथं सुई आत ठेवलेली आहे मी, आणि अशा पद्धतीने इकडून उलटवून घेतलेला आहे। जे काही दोरे वगैरे असतील ते आपल्याला कट करून घ्यायचे आहेत। तर तुम्हाला मी दाखवते, बघू शकता तुम्ही किती फिनिशिंग सहित आपल्याला हे कापड जोडल्या गेलेलं आहे, किती व्यवस्थित दिसतंय बघा, कुठेही काही दिसत नाही, अगदी आपण जोडलंय हे सुद्धा दिसत नाही। आणि त्यामुळे गळ्याची उंची जवळजवळ 1.5 इंच कमी झालेली आहे, म्हणजे ह्या साईडला मी 1.5 इंच मार्किंग केले, ह्या साईडला मी 1.5 इंच मार्किंग केलेलं आहे। त्यामुळे त्यांना जेवढा गळा हवा आहे ना तेवढा व्यवस्थित वरती झालेला आहे, आणि अगदी खालच्या साईडला अगदी असा व्यवस्थित जोडला गेलेला आहे कापड, आणि कुठेही आपलं फिनिशिंग खराब वगैरे आलेलं नाही, तुम्हाला दिसत असेल। इकडून पण मी दाखवते तुम्हाला,
आणि जसं आणि खूप छान असा बोटनेक आहे, पण थोडक्यासाठी त्यांना थोडंसं गळा जास्त असल्यामुळे नको होता, तर अशा पद्धतीनं त्यांनी इथं पॅच लावायला सांगितलेलं आहे. तुम्ही सुद्धा जर तुमचा गळा रुंदीला जास्त असेल, उंचीला जास्त असेल, तरी सुद्धा तुम्ही टेन्शन घेऊ नका. सेम असं कापड आणू शकता आणि तुम्ही थोडीशी डिझाईन जर हवी असेल तर डिझाईन करू शकता आणि तुमचा मोठा झालेला गळा छोटा करू शकता, तेही खूप कमी वेळेमध्ये. अगदी बघू शकता मी 5 मिनिटाच्या अगोदर हा गळा कमी केलेला आहे. तर मैत्रिणींनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.